नवीन सामन्याला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत आणि या नवीन सामन्यामध्ये तुम्हाला दोन संघ एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. गावदेवी खार्डी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान सरवली. या दोन टीममध्ये कशा प्रकारे लढत होणार आहे पहिल्या इनिंगमध्ये जाऊया. राहुलजी भोईर सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे आवाज आपण पूर्ण मॅच ऐकला. त्याचं कारण लो स्कोरची मॅच आणि या लो स्कोरच्या मॅचमध्ये जरूर वसार टीमचे सगळे इकडे ग्रामस्थ होते. त्यांच्याकडनं खराब होत असतं कधीतरी क्रिकेटमध्ये. या गोष्टी अपेक्षा त्यांच्याकडनं होत्या. मात्र अजून भरपूर क्रिकेट टुर्नामेंट कमिंग सून आहेत. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळाल अशा अपेक्षा तुमच्याकडनं आहेत. मॅच होते ऑन. पहिलाच बॉलवरती अप्रतिम फटका आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट आला हा सिक्सर कल्पेश पाटीलच्या बॅटमधून. लगेच बघा सन्मान्य एकनाथ शेट वायले यांचं आगमन झालेलं आहे आणि आगमन झालं लगेचच त्यांनी पारितोषिक डिक्लेअर केलेली आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर 1000 रुपये. विकेटच्या ट्रिक 500. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार 500 रुपये. सन्मान्य आमचे एकनाथ शेट वायले यांच्याकडनं आज सगळ्यांना आम्हाला कोल्ड्रिंक देखील होती. सिक्सर आहे मनोज करून बघा. सगळ्यांकरिता आज कोल्ड्रिंक होती आणि मागच्या वेळेस जे आपण स्पर्धा इथं बघेल तेव्हा देखील सगळ्यांना मच्छी दिली गेली 2-2 किलो. आणि बघा पारितोषिकामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. विकेटच्या ट्रिकला 1000. 3 बॉल 3 सिक्सर 1000. 3 बॉल 3 चौकार 1000. सन्मान्य उद्योजक आमचे वसारगावचे एकनाथ शेट वायले यांच्याकडनं हा पारितोषिक जरूर डिक्लेअर झालेला आहे. क्रिकेटचे ते निश्चित चाहते आहेत. क्रिकेट त्यांना फेर बघायला आवडतं. सेकंड बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर पाहायला मिळेल. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना कल्पेश पाटीलचा सेकंड धमाका. तर जरूर पारितोषिक जो आहे तो आता इकडनं मिळू शकेल. कल्पेश पाटीलला बॅक टू बॅक 2 ऑलरेडी आलेले आहेत. आक्रमक पवित्रा पहिला बॉल पासून सौरभ म्हात्रेवरती सुंदर बॅटिंग. रन्स एकूण बघतो आपण झालेल्या 12. पहिल्या मॅच मध्ये याच्या अगोदर रन्सच नव्हत्या. वसार संघ ऑलआउट झाला होता आणि आता बघतोय आपण रन्स आणि रन्स. मात्रे थोडासा बाग फुटला असेल षटकातील. पुढील चेंडू कल्पेश करिता. फुलटॉस होता चेंडू बॅकफुटला जाऊन खेळले. जरुरी करणं अजून काय रन्स मिळतील. चेंडू वेगानं चाललेला आहे. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न फ्लाय होते. स्कोरबोर्ड 16 वरती धावपलक अक्षरशः सुटलाय वाऱ्याच्या वेगानं. सुसाट संध्याकाळचं सेशन जसं जवळ इकडे मस्तपैकी वारा आपल्याला जाणवतोय. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट 2च दिवसाची स्पर्धा 4थं वर्ष. तब्बल मालिकावीरासाठी सुंदर अशी मोटरसायकल तुम्हाला आमच्या स्क्रीन समोर. SF100 कमी केली गती त्याचा बघतो आपण यावेळेस. बघा ही खेळाडू वृत्ती बघा. ही पोट आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये ही खेळाडू वृत्ती आहे. कारण का आपण करणं कुठल्याही प्रकारचा इशारा न येता वाट न बघता जरा जोरदार टाळ्या उद्या कल्पेश करिता. याला म्हणतात खेळाडू. त्यानं लगेचच मैदान सोडलं. त्याला माहिती आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. इकडं आपल्याला खेळाडू वृत्ती दाखवायची तेच त्यानं दाखवलेले आहे. आणि फलंदाज बाद पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये सरवली संघाला.
पहिला धक्का लागत असताना सुनुका ही विकेट कल्पेशने स्वतःहून दिलेले खेळाडीला असं आपण म्हणू शकतो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट मर्ज खूप गरजेचे असते, खरेपणा, आणि तो आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश कडनं. नवीन बॅटर आलाय नितेश चौधरी, क्रमांक 3 वरती. रन्स एकूण स्कोरबोर्ड वरती आहेत सरवलीच्या 16 16 1. इथं बघतो आपण सौरभनं पुन्हा कमबॅक केलेला आहे. प्रचंड वेगाना चेंडू, लाईन मात्र खराब आहे, ऑप्टिकच्या बाहेर. पुन्हा टाकावा लागेल व्हाईट बॉल. वेगाना चेंडू हाताळला होता, भन्नाट वेग. सौरभचा आपण या चेंडूवरती जरूर बघितला. येत असताना हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 17 वर. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. ओद विकेट. मिस सामिंगे, जेलची संधी नाहीये. धाव मात्र एक इथनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 18 वरती. 18 रन्स इन बोर्ड. प्रशांतला आता स्ट्राईक मिळते. प्रथमच फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस, मात्र वेळ थोडा कमी घ्या प्लीज. आज आपल्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे. लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव इकडनं मेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 19 रन्स इन बोट. 19 धाव पुस्तकावरती आहेत. षटके मार्गस्थ बघतो आपण यावेळेस. पहिला मात्रे खोदून काढला, अक्षरशः फटका. डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर आहे. सेकंडचा कॉल इकडनं असेल आणि प्रशांत पोहोचले. 2 धावा इकडनं मिळतील. प्रशांत उर्फ गेल जबरदस्त त्यानं बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. एकूण बघतो आपण षटक इथं संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या खरंच एक चांगली सुरुवात सरवली संघाची पाहायला मिळते. 21 धावा आहेत, 1 खेळाडू बाद. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ असताना. चला प्लीज एकत्र येऊ नका खार्डी. यस दिजे. बॉलिंग मार्क वरती विशाल मात्रे. सेकंड ओव्हर मध्ये यावेळेचा हा फटका हवे जरूर खेळलेत. फिल्डर तिकडे आहे, त्यांचा जजमेंट चांगलंय. चूक होणार नाहीये. चौधरीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदन खेळाडू बाद. बैक विरुद्ध दिशेनं मोठा फटका. बाउंड्री लाईन क्लिअर करणं एवढं इझी नसतं. चांगला प्रयत्न होता, बघितला, पण चौधरीचा तो बाद झाला. नवीन बॅटर सागर भोईर क्रमांक 4 वरती आलाय. 2 विकेट गेलेल्या आहेत. सरवलीच्या 21 वरती.
मात्रेनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेली आहे. टॉस होता खाडीचा, त्यानं घेतलेली फिल्डिंग. 2 मॅच आज गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ इडुटनेनं जिंकले आहेत. सागर बोईस नवीन बॅटर. समोर विशाल म्हात्रे, बॉलर आहे सज्ज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाले. चेंडू वेगानं इकडे बघतो आपण आलेल्या पॉइंट मध्ये. धावीतनं मेल एक सिंगल. लेग बायचा इशारा अंपायर आपल्यापर्यंत आला. पण एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 2-2. 22 धावा. 22 धावा धावा पलकावरती 2 विकेट गेलेल्या आहेत. 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. प्रोजेक्टवर आपण बघतोय 4 वर्षाखेरीज जर याच गतीने धावा बनवल्या तर 67 पर्यंत जाऊ शकेल. गेल पुन्हा पूल करायचं होतं, टायमिंग एवढं सुंदर नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावीतनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 23. 23 धावा धावा पलकावरती आहेत. फिल्डिंग जर आपण बघितली तर ऑन साइड पूर्ण पॅक केलेली आहे. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन ला फिल्डर. नेक्स्ट बॉल विशाल म्हात्रे सागर करिता. इनसाइड आउट, क्लासिकल फटका आहे. सुपर शॉट. इकडे जरूर चांगल्या धावा मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. सत्तावीस धावा. सुपर शॉट पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, प्रचंड वेगानं बोल्ट. विशाल म्हात्रेचा कमबॅक. इथं बघतो आपण मिळते अजून एक विकेट आणि काही आमच्या पाहुण्यांचं इकडे आगमन झालेले. सन्माननीय बंधुराज पंढरे शेठ गायकवाड यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण पाण्याची व्यवस्था करायची मैदानामध्ये. 2 षटक जे आहेत ती बघतो आपण कंप्लीट झालेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा 27. 27 धावा, 4 खेळाडू बाद. चला 12 पण आपण पोहोचा लगेचच.
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर अखेरीस धावा एकूण 27 आहेत. नवीन बॅटर आला मैदानामध्ये. करण आला नवीन बॅटर, करण भंडारी आणि बॉलिंग मागवती सूरज बैकर. 2 ओव्हर 27, 4 विकेट. थर्ड ओव्हरला सुरुवात. ऑन साइडला ऑनडायचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे सौरभ उपस्थित आहेत. धाव एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण 28 धावा. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मध्ये सरोली संघाचा. करावे चेंडू, फटका देखील चांगला खेळले. डीप मध्ये फिल्डर विशाल मातेरला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर आणि बॅटर कॉल आहे. तिसरा पंच चेक करूया आपण. डीजी धन्यवाद. ही आमचे थर्ड अंपायर वॉल रूम मध्ये. तर लिगल हा चेंडू आहे. DRS आता मिळणार नाहीये. सिक्सरनं संघाची धावसंख्या 6 न फ्लाय होतीये. भंडारीच्या बॅट मधून हा पहिला मोठा ब्लास्ट. रनसेट 34, 34 धावा. करणनं पहिला मॅच मध्ये स्ट्रगल केला होता. त्याला आता 6व्या क्रमांकावरती पाठवलेला मैदानात. पुन्हा कोटप्पाचा यश लागून चेंडू दोघांच्या मधून चाललेला वेगानं नॉन स्टॉपला. बॅक टू बॅक मोठे फटके. 4 धावा अजून मिळतील. स्वागत आहे. हुक करण्याचा प्रयत्न मात्र बघतो आपण इकडं. रन्स मिळतील 4. त्याचा कदाचित चौकार मला तर वाटलं की बेल्स पडले की काय. घड्याळ जो आहे तो बॅटरचा ब्रेक झालेला आहे. चौकार मिळतो. यस दिस आहे. तर नुकताच ज्यांचं आगमन झाले आमचे महेश दादा गायकवाड, श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचे बंधुराज सन्माननीय पंडित शेठ गायकवाड यांचा आपण हा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आकाश मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान. मनापासून आभार. आपण उपस्थित राहिला. काही कारणास्तव दादा इकडे उपस्थित नाहीयेत, मग त्यांचे बंधू इकडे उपस्थित राहिलेले आहेत, झालेले आहेत आणि त्यांचा आपण हा सन्मान करतो. मनापासून आभार. आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्रायचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन मध्ये बघतो आपण. एक धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फटका यावेळेचा चांगला. सँटेन डिलिव्हर गेलच्या बॅट मधून लॉंग ऑनला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आणि रन्स आहेत सिक्सरच्या मदतीने 49 धावा. 4 खेळाडू बाद. जरूर महेश दादा गायकवाड इकडे उपस्थित नाहीत, मात्र मलंगडाचा क्रिकेट आज आपण बघतोय जिवंत आहे किंवा डेव्हलप होतोय. त्याच्या मागचं एकच कारण आहे महेश दादा गायकवाड यांची मेहनत. मग तुम्ही त्यांच्याकडे कुठल्याही निमित्तानं क्रिकेट निमित्तानं जावा. प्रत्येकी वेळेस त्यांची स्पॉन्सरशिप, त्यांचं सहकार्य, त्यांची मदत आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मलंगडचं क्रिकेट
खरं तर जिवंत ठेवणारा कोणी व्यक्ती असेल त्याचं नाव आहे महेश दादा गायकवाड. ते उपस्थित नाहीत, काय कारणास त्यांचे बंधू इकडे आलेले आहेत, त्यांचं मनापासून आभार. आणि जरूर त्यांच्याकडनं आपल्याला सहकार्य देखील आपल्या मनाला करिता पोहोचला असेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावा बघतो आपण 49, 22 धावांचं षटक राहिलं बैकरचं. आणि बॉलिंग मागवती बॉलर आतिश आलेत. सनी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. सनी शेठ भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी देखील वेळ दिलेला आपल्या टीम करिता. शरद शेठ भोईर हे देखील एक मोठं नाव सरवलीचे आमचे काका, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जरूर ते ऑनलाईन आनंद घेत असावे या मॅचचा. ऑन साइडला फटका, ऑन कडे बघतो आपण, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, भरपूर वेगाने फिल्डर पोहोचलाय, थोडेसे ते पंबल झाले जरूर. 10 विकेट नेक्स्ट सिंगल मेल. गेलला पुन्हा स्ट्राईक मिळाले. गेलनं पहिल्या देखील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. गेलनं पहिल्या मॅच मध्ये 24 गेल्या होत्या आणि ह्या देखील मॅच मध्ये बघतो आपण गेलने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. 10 धावा त्याने गेलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये, मात्र चांगला तो खेळतोय मैदानात. या वेळचा आताचा हा चांगला चेंडू येत असताना डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. पुन्हा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. फटका इकडनं बघूया. रन्स मात्र मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 नजर पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला बघतो आपण 51 या आकड्यावरती. 51 रन्स इन बोर्ड. 51 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. लास्ट ओव्हर अतिश मात्रे, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंगचे. चांगली धावसंख्या बघतो आपण सेट झालेली आतापर्यंत. हेडूटनं 2 सामने जिंकलेले आहेत. तो संघ जरूर सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. पुन्हा या दरम्यान बघतो आपण ऑनडायचा हा फटका, सेकंडचा कॉल नसणार आहे. प्रशांतनं जरूर वेगाने एक धाव घेतली, असं वाटलं की 2 धावतील की काय ते. नाही, त्यांच्या नावावरती विक्रम आहे. 3 धावा ते धावलेले आहेत. जरूर जरी ते भारी भक्कम असले मात्र क्रिकेट करिता त्याची मेहनत भरपूर आहे. फिल्डिंग मध्ये पुरा परतचा काहीसा चेंजेस. आणि या मॅच मध्ये गेलला एवढी स्ट्राईक देखील मिळाली नाहीये. रिव्हर्स खेळलेत आणि जरूर ही चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही केली देखील होती की एखादा फटका रिव्हर्सचा कदाचित येऊ शकेल आणि गेल रिव्हर्स देखील खेळू शकतो, दाखवून दिलं. चौकार. लास्ट बॉल या इनिंग्स असणार अजून शिल्लक. रन्स आहे देखून बघतो आपण अब तक 56. एखादा चांगला फटकाला तर 60+ धावसंख्या मोठी म्हणू शकतो. बॉलिंग अटॅक आहे सरवली टीम कडे. सागर, जयेश, पप्पू सर कदाचित कमबॅक पप्पू सरांनी केलेला आहे. पप्पू सरांना कदाचित मुलांना सांगितलं, बाबांनो जा एकदाची तुम्ही, मला जाऊ दे मॅच खेळायला. बाकूला जाऊन पंच केलेला आहे. काय शॉट आहे. गेलनं आपल्या स्टाईलनं फिनिश केलेला आहे. सुपर बॅटिंग. एकूण बघतो आपण पहिला 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स
एकूण 60 झालेले आहेत. 61चं मोठं टार्गेट असणार या मॅच मध्ये. खाडी संघाला हा सामना जिंकण्याकरिता मोठा संघर्ष करावा लागेल. सुपर बॅटिंग केली गेलनं. डीजे 1 मिनिट तुम्हाला संधी मी देतोय. एकूण बनवल्या धावा गेलनं या देखील मॅच मध्ये 18 बनवल्या. त्यानं पहिल्या देखील मॅच मध्ये 24 केल्या होत्या. चांगला तो खेळतोय. सुंदर असं बघतो आपण. जिळा सोडा असेल किंवा थम्सअप असेल, मिरिंडा असेल, लिमका असेल, हे सगळं शीतपेय त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. एकनाथ शेठ आपलं मनापासून आभार. दानशूर जाते ज्याला म्हटलं तर, कारण का बरेचसे आपण बघतोय दरम्यान समाजसेवक उद्योजक असतात, मात्र खर्च करणं किंवा दुसऱ्याला देणं एवढं इझी नसतं. हे काम ह्यांना बरोबर जमत असतं. जसे आमचे एकनाथ शेठ, मगाशी मी महेश शेठचा उल्लेख केला, कारण का महेश शेठ गायकवाड ज्या व्यक्तीमुळे बघतो आपण हा श्री मलंगडाचा क्रिकेट डेव्हलप झालायच आहे. मात्र त्यांच्याकडनं जेव्हा जेव्हा आपण तुम्ही त्यांच्याकडे जाल तेव्हा तेव्हा सन्मान्य महेश गायकवाड यांचा सहकार्य, यांचा आपल्याला सातत्यानं पाठबळ असतो. मग तुम्ही कुठलीही गोष्ट त्यांच्याकडे घेऊन जा, क्रिकेट विषय असेल किंवा आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत काही समस्या असतील, महेशदादा गायकवाड यांचं योगदान आजवर या श्री मलंगडासाठी राहिलेले. म्हणून आम्ही त्यांना श्री मलंगड सम्राट म्हणून सांगत असतो, बोलत असतो. कारण का सुख असो दुःख असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ काढून सन्मान्य महेशदादा गायकवाड हे आपल्याला सहकार्य करत असतात. आणि जेव्हापासून ते अध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून या श्री मलंगडामध्ये आपण बघतोय बदल आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये सातत्यानं बघतो आपण, सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक असेल किंवा एखाद्याचा दुःख असेल, एखाद्याचा घराचा परिसर असेल तो तुटलेला असेल, किंवा त्याच्यानंतर मग आपण बघतो महापुरामध्ये देखील बरेचसे जे आपण प्रसंग बघितले, चिंचोलीचा प्रसंग असेल तिथे देखील सातत्याने आमच्या मानेराचा लिटरली आता काही दिवसाच्या अगोदरचा जो प्रसंग आहे तो देखील सन्मान्य महेशदादा गायकवाड इथे उपस्थित राहिले आणि सोहकर्सन त्यांना 1 लाख रुपयाची मदत लगेचच ऑन त्यांना दिली कॅश. खरं तर यांचं कौतुक आहे. आणि महेशदादा गायकवाड हे आज उपस्थित नाही आहेत, मात्र जरूर आपल्यासोबत ते येणाऱ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपल्यासोबत जॉईन राहतील. त्यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचे भाऊ आपल्यासोबत मगाशी जॉईंट होते, मात्र काही कारणास्तव ते देखील पुढच्या कार्यामध्ये गेलेले आहेत. आपण जाऊया पुन्हा एकदा क्रिकेट टुर्नामेंटचा आपण जरूर उल्लेख करू. मॅच देखील महत्वाची आहे. 61चं टार्गेट या मॅचमध्ये आहे. कल्पेशनं केल्या 16, 18 केल्या प्रशांतनं, 7 केल्या चौधरी नितेशनं, सागरनं केलं 4 आणि अशा प्रकारे केलेलं एकूण 60 डावा 61 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. तर मॅच ऑन. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट मिळू शकेल. निवा आहेत म्हणजे चूक होणार नाही आणि तेच झालेलं आहे. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट इथनं मिळालेली आहे.
केतन मातेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना या मॅच मध्ये टीम गावदेवी खार्डीला. आमचे बैलगाडा मालक रायबन बैलाचे मालक जितेश शेठ कालन हेडूटने यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ते सध्या तरी ऑनलाईन आमच्या सोबत जोडलेले. त्यांचा संघ देखील 2 मॅच जिंकलेला आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जर फायनल जिंकली तर जितेश शेठ कालन यांच्याकडनं आज जेवणाची व्यवस्था. वेगवान चेंडू आखो टप्प्याचा सुंदर एक सुपर बॉल. काय चेंडू पाहायला मिळाला, काय गती आहे, प्रचंड वेगानं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर बॉलिंग करत असताना अप्रतिम बॉलिंग, भन्नाट वेग, सरप्राईज करत असताना सूरज फौजदारला सागर बोईर. मजा येईल या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका, डीप मध्ये बघतो आपण. चांगली फिल्डिंग कल्पेशच्या माध्यमातून. धाव मात्र एकच मिल. बघा गेल, बघा गेल, बघा मैदानात किती मेहनत करतोय. जरूर त्याची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. प्रामाणिकपणे तो मेहनत करतोय. मग मगाशी फिल्डिंग देखील चांगली केली, बॅटिंग देखील त्याने दोन्ही मॅच मध्ये चांगली केलेली आहे. बॉलिंग करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह. बघूया. सागर. नेक्स्ट बॉल. पुन्हा मिस टायमिंग आहे. निवा तिकडे पोहोचेल का. जरूर प्रयत्न होता निवाचा, जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. निवा तिकडनं इकडे बघतो आपण. मिडॉपवरनं पोहोचतोय मिडॉन मध्ये. मग करण भंडारी काय एक्झिट करत होता हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असावा. तीच चर्चा सुरू आहे. धावताना कॉलिंग खूप गरजेचे, ते देखील देत चला. कारण का क्रिकेटचे ऍक्सिडेंट खूप मोठे झालेले आहेत, म्हणून तेवढी काळजी घ्या. मागेच धर्मराजा चषकामध्ये भिवंडीला ताडलेला देखील एक मोठा क्रिकेटमध्ये आपण ऍक्सिडेंट बघितला होता. पवन केने आणि भावेश पवार यांच्या बंधूंचा. नेक्स्ट बॉल. प्रचंड वेगाने अजून एक चेंडू आहे. काय बॉलिंग पाहायला मिळते. म्हणून तर या खेळाडूची चर्चा असते. बोल्डची ट्रिक याच खेळाडूंना घेतलेली आहे. LBW ट्रिक देखील याच खेळाडूंना घेतलेली आहे. विक्रम त्या खेळाडूच्या नावावरती. जेव्हा तो खेळला तेव्हा टीम करिता त्यानं चांगलं योगदान. षटकातील पुढचा चेंडू. रन्स आपण बघतोय स्कोर बोर्डवरती ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 2च आहेत. खराडी संघ मोठा संघर्ष करतोय या मॅच मध्ये रन्स करिता. आखो टप्प्याचा आहे. फटका देखील सुंदर आहे. पूल करत असताना चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल, सिक्सर. बघतो आपण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत स्कोर बोर्ड वरती फक्त 8च धावा. 61 या मॅच मध्ये करायचे. प्लीज हरी अप, आपल्याकडे वेळ नाहीये. फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. सरवली आम्हाला इकडनं अजून 2 मॅच ज्या आहेत त्या कव्हर करायच्या. एक सेमी फायनल, एक मेगा फायनल. त्या देखील आम्हाला मॅच 4-4 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. आमचा प्रयत्न आहे जशी असेल सिच्युएशन त्या हिशोबाने आम्ही त्या मॅचेस कव्हर करू. मग आमचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे की सेमी फायनल देखील जी काय सेमी फायनल ती आम्हाला 4 ओव्हरची करायचीच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये.
कारण का बघतो आपण सुंदर अशी मालिकावीरासाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या व्यासपीठासमोर. एका विकेट करिता 3 पॉइंट आम्ही ऍड करू, ते काल देखील आम्ही सांगितले होते. आणि सेमीफायनल पर्यंत ज्या मॅचेस आहेत त्या आम्हाला 4 ओव्हरच्या करायच्याच आहेत. तुम्हाला ही समोर बाईक पाहायला मिळेल आणि सगळ्या रन मोजल्या जातील असं नव्हे. ज्या मोटरशी सुंदर अशी बघू शकाल तुम्ही टेलिव्हिजन सेटवरती ही बाईक. कांबळे नवी मुंबईला हा सुंदर असा शोरूम आहे. जरूर जा. 100चे पेट्रोल टाकल्याच्या नंतर तुम्ही कमीत कमीत 10 ते 10 दिवस तरी कमीत कमीत चालवाल. बघतो आपण जमोसोबाचे वसार कृष्णानंद मात्रे व परिआकाश मात्रे व भगवान अनंत मात्रे, आमच्या आकाशदादा मात्रेने भरपूर मेहनत घेतलेली आहे क्रिकेट टुर्नामेंट करिता. म्हणजे गाडीमध्ये 700 मध्ये राखी फुल येते. 700 मध्ये कमीत कमीत 25 दिवस तरी चालेल. कारण का मी चालवतोय मागचे 2 वर्ष. प्रॉफिट मध्ये गाडी आहे. याच्या 100 फुल टॉस आहे. ऑन साइडला फटका, गॅप मध्ये खेळलेत प्रयत्न होता फिल्डरचा, लॉंग ऑनला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चेंडू आणि सौरभनं देखील लगेचच त्याचा फायदा घेतलेला आहे. बाउंड्रीच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. 4 न गेलेले स्कोर बोर्ड 12 वरती. षटका दिल पुढचा चेंडू घेऊन तयार निखिल चौधरी. वेगवान चेंडू, अपील चेंडू आणि बॅटचा संपर्क रतन मानेरकर सांगतायत. मनोज पवार आणि रतन मानेरकर दोघे ऑफिशियल अंपायर. कालपासून जरूर त्यांनी अंपायरिंग केलेली या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. चांगले त्यांचे निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. अंपायर कोणाला नेमावा किंवा अंपायरिंग कोणी करावी, खास करून ज्यानं क्रिकेट खेळलाय, ज्याला क्रिकेटची माहिती आहे, ज्यानं क्रिकेट जवळून बघलाय, या काय नक्कीच या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. क्रिकेटर्स मोठ्या संख्येने आपण अंपायर्स होताना बघतो आणि तेच अंपायर सध्या तरी अंपायरिंग करतात. मनोज एक चांगला खेळू राहिलेला आहे. मानेरकर देखील एक चांगला खेळू राहिलेला. पालेगावचा खराब चेंडू, फक्त दिशा दिली ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. बॅटची मागणी होतीये. चौकार इकडनं आलाय. चर्चा प्लीज जरूर करा. मॅच कुशला मी समजू शकतो मध्ये सागर, आम्हाला इकडनं प्लीज 2 मॅच कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आमच्याकडे वेळ नाहीये. हरिअप घाई करा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17, लॉस ऑफ 1. गावदेवी खार्डी 15 चेंडू शिल्लक आहे. 44 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. कुठला संघ सेमी फायनल खेळ हे डुडनेच्या अगेन्स्ट, त्याकरिता महत्वपूर्ण सामना 2 टीम मध्ये. काल चेंज द गेम वडोली ब संघ चंद्रकांत स्मृती या नावानं काल वरवली ब संघ क्वालिफाय झाला. तो संघ खेळणार आहे मेगा फायनल. 3 संघ आलेले आहेत. हे डुटणे, खार्डी, सरवली. वेगवान चेंडू, गेल कडनं चूक झालेली आहे. गेल काय करतोय स्टंपच्या मागे. गेलची भरपूर आपण मगाशी चर्चा केली, त्याचं कौतुक केलं. गेल कडनं चूक झालेली आहे. गेल कडनं जरूर चूक झालेली आहे. चूक महागात पडू शकेल. सूरज भोसदार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचं, त्याला संधी मिळालेली या मॅच मध्ये पुन्हा एकदा. चौधरी राऊंड विकेटनं भोसदार करिता. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लक्स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 18 वरती आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. बघतो आपण या षटकातील 14 चेंडू 43 ची गरज. 43 अजूनही बनवायच्यात. खाडीला येणाऱ्या 14 बॉल मध्ये फौजदार खोदून काढलाय. फटका समोर व्ही शेप मध्ये, डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल इकडनं नसणारे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोरबोर्ड 19 वरती आहे. अजून 42 42 धावेची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 42 धावा असं इक्वेशन समीकरण या मॅच मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय आजच्या देखील दिवसामध्ये.
नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेनं फटकावीत खेळलेत आणि लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना अप्रतिम शॉट सौरभच्या बॅट मधून. हा सिक्सर. बारा चेंडू शिल्लक आहे. 36 धावेची गरज आहे. डिन्स ब्रेकर आलेत मैदानाच्या बाहेर. हा षटक महत्वाचा असणार आहे. मग असा काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. सौरभचा सुपर बोधा शॉट. जरूर तुम्हाला हा पुन्हा एकदा टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल रिप्ले मध्ये. काय फटका आहे. मॅसिव्ह टायमिंग प्रचंड चांगलं. समोरच्या दिशेनं हाय बॅक लिपनं हा चेंडू जरूर तुम्हाला पाहायला मिळाला बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर. 12:36 गरज आहे. बॉलिंग मागवरती जयेश लांदरे लेफ्टी बॉलर. फौजदारला संधी मगाशी मिळाली त्याने झेल त्याचा ड्रॉप झाला होता तो आता आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल. जयेश बॉलिंग मागवरती. कमी केली गती. चांगला आहे चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जयेशनं पहिला चेंडू तर चांगला हाताळलेला आहे. या एंडनं बॉलिंग करणं एवढं इझी जाणार नाही. समोर खारडी आहे. मगाशी देखील बघितलं एंडचा विचार न करता काय फटका केला होता सौरभनं समोर सँड अँड डिलिव्हर. पण या एंडनं जास्त इझी आहे. आपण कालपासूनच बघतोय आणि आजच्या देखील मॅच मध्ये बघितल्या ज्या काय रन्स वाडेकरच्या अगेन्स्ट चेस केल्या. मोठी धावसंख्या चेस केली सरवलीनं. षटकातील पुढील चेंडू जयेश. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू. रन मिळणार नाहीये. जागेवरच थांबावं लागेल. आम्ही अगोदरच सांगितलं होतं चुका होत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण सूरज फौजदार कडनं तो संघर्ष करतो स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. काय बॉलिंग पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे. चांगला व्हेरिएशन आहे. जयेश देखील एक सिनियर खेळाडू आहे सरवलीचा. बऱ्याचशा वर्षांपासून तो खेळतोय. आजही त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. 2 चेंडू जरूर होते जयेशचे मात्र तिसरा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला सिक्सर. तीसची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेचा चेंडू आला डॉट. सौरभ सांगतो की तुला मारायचे मात्र ज्या अनुषंगाने आपण बघतोय बॉलिंग पाहायला मिळते. चांगला टप्पा चांगला व्हेरिएशन. व्हेरी गुड बॉलिंग.
चांगला कमबॅक होत असताना 30ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. माश थोडीशी दूर चाललेले खेळाडीपासून. फौजदारला कमबॅक करावा लागेल. झेलची संधी, झेल ड्रॉप झालेला आहे. एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे. आवाज आपल्यापर्यंत येतो, प्रत्येकी जण काहीतरी सांगतो आपल्या पद्धतीनं. मग गेल काय सांगतोय? गेलचा वेगळा अंदाज आहे. सात बॉल 29. सौरभला फायनली साख मिळालेली आहे. हा चेंडू महत्वाचा निर्णायक असणार आहे खाडीसाठी देखील. जयेशने आतापर्यंत धावा 7च खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडू त्यानं टाकलेले आहेत. समोर सौरभ. षटकातील पुढील चेंडू, कमी केली गती, चांगला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, कदाचित एकच धाव घेतली जाईल. आणि आता चेंडू शिल्लक बघतो आपण शेवटचे 6 आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 28 धावेची तब्बल गरज आहे विजयाकरिता खाडी संघाला. यस दिजे. परेश माळी, पप्पू सर बॉलिंग मार्क दिलेत. माळी बघूया आता या 28 धावा इकडनं रोखतील का, की 28 धावा बनून इकडे विक्रम रचतील खाडी टीम. सौरभ, सूरजनं बऱ्याचशा चुका केल्या. सन्मान्य एकनाथ शेटवाले यांच्याकडनं पुन्हा पारितोषिक बघा इकडे लॉसमेंट झालेलं आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर आले तर पारितोषिक असणार आहे 1000 रुपयाचं. विकेट चॅटर देखील 1000चं बक्षीस सन्माननीय एकनाथ शेटवाले. आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस जो आहे त्यांच्याकडनं आलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत एकनाथ शेटवाले, वसारगाव. मी मगाशी देखील सांगितलं, जेव्हा जेव्हा सुकाला मैदानावरती क्रिकेट टुर्नामेंट असेल, 40+ असेल, रेग्युलरची असेल किंवा गावची वसार प्रीमियर लीग असेल, एकनाथ शेटवाले यांच्याकडनं जरूर आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं असतं. बोल्ट फलंदाज बाद. चला वेळ कमी घ्या प्लीज, हरी अप, घाई करा. सरवली संघ आता आपण जास्त नका वेळ घेऊ प्लीज. गेल अजूनही फिल्डिंग सेट करतोय. चार बॉलला 27 हव्यात, 4 सिक्सर 24 होतील, तरी 3 एक्स्ट्रा आहेत. गेलचं काहीतरी वेगळं असेल समीकरण. आणि या वेळेचा बघतो आपण, हा देखील चेंडू हवेत खेळलेत. मिस सामिंग शॉट, तिकडे डीप मध्ये आहेत फिल्डर. धाव मात्र एक सिंगल मिळते. त्या मॅच मध्ये फॉर्मॅलिटी बाकी आहे. तीन चेंडू आणि विजयाकरिता 26 गरज. पहिल्या इनिंग मध्ये केलेली कामगिरी सुंदर राहिली.
यावेळेचा फटका जरूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत, तिकडे बघतो आपण चूक होणार नाहीये. चांगला जाईल तिकडे पकडल्या करणनं. फलंदाज बाद. जे वैभव थँक्यू डीजे.